आणि माणूस काही वाईट नसतो, जितका तो फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबच्या किमतीला दिसतो. पण या चांगल्या आणि वाईटच्या दरम्यानचा प्रवास आपल्याला एकत्र करायचा असतो आयुष्यभर. बऱ्याचदा काय होते बघा, एक छोटं संकट आपल्या आयुष्यात येते आणि त्याच्यातून आपण बाहेर पडतो. परत चांगलं चालू असते, परत एक संकट येते, त्याच्यातून आपण बाहेर पडतो. पण हा प्रवास करत असताना आपल्या सोबत ज्यावेळी आपण पाठीमागं बघतो त्यावेळी किती माणसं आहेत हे बघितलं जातं. आयुष्यामध्ये पैसा भरपूर कमवता येतोय, पैसे कमवणे. लाईव्ह लोकेशन तुमचं काही बघितलं नाही, डायरेक्ट मी हॉल जवळ आला. कारण मला विक्रमने एकदाच सांगितलं होतं, तुम्ही असं या, उजवा टर्न मारा, उजवा टर्न मारा, उजवा टर्न मारा. बरोबर आहे ना? बरोबर आलो की मी, म्हणजे मी त्यांच्यावर विश्वास ठेवला. सगळं उजवच टर्न मारत आलो, म्हणजे डावं काही नव्हतंच त्यात. म्हणजे राईट थिंग्स, राईट स्पॉट, इथंपर्यंत मी पोहोचलो. दुसरं असं होत नाही कार्यक्रम, अजिबात असं होत नाही. तर तो कार्यक्रम कसा होतो हे तुम्हाला मी दाखवतो. आता काय झालं बघा, कार्यक्रमाचं 10चं टायमिंग होतं. तुम्ही सगळे बसला होता, आहे का नाही? आरशाला घाम फोडत बसला होता 3-3 तास. पुण्याला गेलो होतो असले एका कार्यक्रमाला, गेट टुगेदरच्या. तिथं पण मी गेल्या हेच वाक्य वापरलं, मी सांगली जिल्ह्यातला आहे, मी रांगड्या भाषेत बोलणार, चालतंय का तुम्हाला? चालतंय म्हणले ते. पण रगात वकायची वेळ आली, बायका हसत्यात कुठल्या. बोंबलून रगात वकलो तरी बाई हसनाच. मी नेमकं म्हणले हे हसत का नाही म्हणून विचारलं एकीला, तर काय म्हणले असेल मला, हे 2000चा मेकअप खराब होते बा. आणि इथं लेयर पडत्या, लेयर रेश पडते. आणि लिपस्टिक आहे का नाही, ते दाताला लागतंय म्हणून हसत नाही आम्ही. त्यातली एक जण नुसती माझ्याकडे संशयानंच बघायची आणि मला काय म्हणायची मनातल्या मनात, तू बोंबाल, मी काय हसणार, तुझ्या वाचं काय देणं काढलंय. ती हसायचीच नाही आणि हसलीच तरी बघा एवढंच, तेवढंच. का तर लिपस्टिक दाताला लागते. आणि एकदम चुकून शिंकलीमध्ये ती म्हणणार काय माहितीये का, एक्सक्यूज मी, जाऊ दे खड्ड्यात घाल, हस की तू, बोंबलाय इथं हस की. आणि मध्ये एखादं सॉरी सॉरी, बोंबलं जाऊ दे, सॉरी, हस की तू. हसत नाही. पण आपल्या गावगाड्यातल्या बायका कसा असतात, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. कशी जळतात जळतात उन्हात माणसं आणि कशी मळतात मळतात मातीत माणसं. तुम्ही गावगाड्यातल्या म्हणून तुम्ही हसताय का नाही, पडजीप दिसते आणि हे ज्याला जमलं का नाही ते आयुष्यभर जगलं मला. म्हणून मित्रांच्या टोळ्या असतात ना, मित्रांच्या टोळ्या या औषधांच्या गोळ्यापेक्षा सर्वोत्कृष्ट असतात. म्हणून कायम मित्रांच्या टोळ्यात राहायचं. एखादा असते वासरा तंगडी गायशाने, त्याला ढकलत न्यायचं नाही, पुढे जायला लागेल असं ठोका येतंय ते. हळूहळू त्याला पण लक्षात येते की मित्रांशिवाय आयुष्य नाही. म्हणून अगोदर तुमचे 2 तास कसे गेलेत माहित नाही, पण इथनं 2-2.5 तास असे जाणार. तुम्ही म्हणणार आयला संदीप आता ते घेणं आपल्या शाळेतलंच होतं का काय, असं तुम्हाला वाटणार. म्हणून तुम्हाला मी तो प्रवास सांगतो की तुम्ही इथंपर्यंत कसा आला. तो प्रवास तुम्हाला आठवणार नक्की बरं का. म्हणून सगळ्यांनी काय करायचं, डोळे घट्ट मिटायचे, डोळे घट्ट मिटायचे आणि उजवा हात आणि डावा हाताची एक मूठ करायची आणि समोर धरायची. तुम्हाला 2 मिनिटात तो प्रवास आठवतोय का नाही बघा. आणि आठवला तर मी डोळे उघडा म्हटल्यावरच टाळ्या वाजवा. आठवला तर, नाहीतर वाजवायच्या नाही, बोंबलच जाऊ दे माझं सगळं, वाजवायचं. डोळे घट्ट मिटा. कुणी डोळे उघडे ठेवायचे नाही का, नाहीतर मी माईक फेकून मारणार डोळा उघडायचा. गॉगल घालून पण डोळा ठेवायला. बघा, बालवाडीपासूनचा तुमचा प्रवास. बालवाडीपासून तुम्ही तुमचं आयुष्य जगत होता या खोतवाडी गावाला. ग्रामीण रंगाचं खोतवाडी गाव. लहानपणापासून तुम्ही मोठे होत होता. 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी तुमचा प्रवास सुरू होता. लहानपण आयुष्यात सगळं काही परत आलं तुमच्या. पण आता तुम्हाला वाटतंय बाबाकडे हट्ट धरावा, मातीत बसून पायानं जमीन झिजवावी. तुम्हाला ते जमणार नाही. यात्रेत जत्रेत तुम्ही जात होता खोतवाडीच्या,
त्यावेळी बापाच्या खांद्यावर बसायचा, तुम्हाला पाहिजे ते खेळणं घ्यायचा आणि त्यावेळी चड्डी आणि शर्टवर फिरणारी तुमची आत्ताचे सवंगडी तुम्हाला आता आठवायचं म्हणलं तर तो क्षण फक्त डोळ्यासमोर येतो. बालपण असं आहे, सगळं निघून गेलं, राहिल्या फक्त त्यातल्या आठवणी. मग 4 वर्षापूर्वी असं ठरलं की गेट टुगेदर घ्यायचा आणि सगळ्याच होते. आमचं का होत नाही, आमच्या मुली काय येत नाहीत, आमची मुलं काय येत नाहीत, आम्हाला आमच्या मुलींना आत्ता बघायचं आहे. त्या बालपणीतल्याच आत्ता सुद्धा आम्हाला त्या तशाच वाटतं बरं का. बालपणी शाळेचा ड्रेस घालून 2 वेण्या घालून शाळेला पळत पळत दूर धावून येणारी आमची वर्गातली आमची वर्गमैत्रीण आठवते. आमचा एखादा मित्र आठवतो ज्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती, पण तो शाळेला यायचा, चड्डीला ठिगळ असलं तरी आम्ही त्याला सांभाळून न्यायचो. कारण तो काळ असा होता की त्या काळात माणूस माणसाच्या जवळ होता आणि तुम्ही लहानाचे मोठे होत गेला. मुलं इथंच राहायचो या गावातले असल्यामुळं, पण मुली भुरकन उडून गेल्या, त्यांच्या सासरी जाऊन बसल्या. त्यांना वाटत होतं की मी खोतवाडीत गेलं पाहिजे, माझ्या मित्रांना भेटलं पाहिजे, माझ्या मित्रांना पुन्हा एकदा भेटूया, माझ्या मैत्रिणींना भेटूया. आज कोण सोलापूरला आहे, कोण पंढरपूरला आहे, कोण जेजुरीला आहे, कोण पुण्याला आहे, कोण सांगलीला आहे, कोण कोल्हापूरला आहे, कोण कुठं, पण ही परतीची पाखरे एकत्र यावीत म्हणून हा गेट टुगेदरचा सोहळा होता. आज सकाळी उठला तुम्ही, नवऱ्याकडे हट्ट केला, सासू सासऱ्यांकडे हट्ट केला, आई वडिलांकडे हट्ट केला, गेट टुगेदर आहे. उठल्यापासून सगळी कामं पटापटा सगळ्यांनी आवरली बघा. मित्रांच्या हाकेला हो देऊन बरोबर 10, 10:30, 11च्या दरम्यान तुम्ही घरातून निघाला आणि निघत या ठिकाणी पोचला आणि इथं पोचल्यावर तुम्हाला वाटलं की आज खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी या शाळेत मी आलो. तुम्ही जरी आज नटून तटून आला असला तर तुम्ही त्याच आहात, चिंग्या आहात, रमेश आहात, रम्या आहात, सचिन आहात, रियाज आहात, सगळे तुम्हीच आहात. तुम्हीच विक्रम आहात, तुम्हीच विशाल आहात, तुम्हीच इथले सगळे आहात, तुम्हीच विद्या आहात, तुम्ही सचिन आहात. आणि तुम्हाला इथं आल्यानंतर ती सगळी माणसं भेटल्यावर अंगावरती रोमांच उभे राहिले आणि तोच हा क्षण होता ज्या क्षणासाठी हा सगळा अट्टहास होता. उघडा आठवावा प्रताप शिवरायांचा, आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे, कैसी असे सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग, राजसाधनांची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष, काय निहावे शिवरायांची आठवावे, जीवित तन्वत मानावे, इहलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे निश्चयाचा महामेळू, बौद्ध जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय.